चला, तुम्हाला प्रॉब्लेम आत्ता कोणता सोडवायचा आहे? टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ठीक आहे. मग आता शांतपणे पहिले काय करा, तुम्ही ऐकून घ्या. पूर्ण प्रॉब्लेम कसा करायचा आहे तुम्हाला अगदी मनापासून ऐकायचं आहे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ मला म्हणायचं तुम्हाला असं आहे की तुम्ही आधी सगळं व्यवस्थित ऐका. अगदी एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, लागलं असं 5दा ऐका. तुमच्याकडे व्हिडिओ दिलेला आहे मी आता. तुम्ही व्यवस्थित ऐकायचं आणि हा प्रॉब्लेम सोडवायचा. ठीक आहे. चला, प्रॉब्लेम काय बघा. मिस्टर आकाश ओन्स 3 हाऊस प्रॉपर्टीज. ऑल आर सेल्फ ऑक्युपाईड बाय हिमसेल्फ. त्याच्याकडे 3 घरं आहेत. तो म्हणतो 3च्या 3 घरांमध्ये मी काय असतो? सेल्फ ऑक्युपाईड आहे, स्वतः राहतो. तर आपण त्याला समजून सांगायचं, अरे बाबा, तुझे जेवढे हाऊसेस आहेत, म्हणजे याच्याकडे किती हाऊस आहेत? 3 हाऊसेस आहेत, है ना? 3 हाऊसेस. यातले 2 हाऊसेस, कोणतेही 2, any two houses can be self-occupied, but other houses are deemed to be let out. म्हणजे तुम्ही याला शॉर्टकट असा लिहू शकता, D/L/O, D.L/O. ओके. आपल्याला कॉम्पिटिशन करायचं आहे. कॉम्पिटिशन कसलं करायचं आहे? मिस्टर आकाशच्या इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचं कॉम्पिटिशन करायचं आहे. ठीक आहे. मग आता इथे बघा कसं आहे. तर इथे असं आहे की घरं किती आहेत आपल्याकडे? 3 आहेत. ओके. तर मग ह्या 3ही घरांचा आपल्याला पहिले GAV काढावं लागेल आणि मग त्याच्यावरनं सगळा प्रॉब्लेम सोडवावा लागेल. ठीक आहे. चला, मग आपण पहिले या 3ही घरांचा ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू काढू. हे बघा, मी इथे कॅल्क्युलेशनचे कॉलम तयार करून ठेवलेलेच आहेत. हा इथे आपला खाली क्वेश्चन आहे आणि इथे वरती आन्सर आहे आपलं. ओके. चला, मग सगळ्यात पहिल्या घराचा GAV किती? म्युन्सिपल व्हॅल्यू किती तुमची? 2,40,000. चला, मग आपण लिहूयात 2,40,000 म्युन्सिपल व्हॅल्यू. दुसऱ्या घराची आहे 2,50,000. तिसऱ्या घराची आहे 3,60,000. ठीक आहे. फेअर रेंट किती आहे? फेअर रेंट आहे पहिल्या घराचं 3,60,000, दुसऱ्या घराचं आहे 2,80,000 आणि तिसऱ्या घराचं आहे 2,80,000. चला, फेअर रेंट आणि म्युन्सिपल व्हॅल्यू या दोघांपैकी कोणती हायर असेल ती असते आपली स्टेप 1. हायर कोण आहे? 3,60,000. इथे किती आहे? 2,80,000. आणि इथे किती आहे? तर ती आहे 3,60,000. ही आली स्टेप 1. आता आपली स्टँडर्ड रेंट किती दिलेली बघा प्रॉब्लेममध्ये? 2,95,000. स्टँडर्ड रेंट आहे 2,95,000. दुसऱ्या घराचं किती आहे स्टँडर्ड रेंट? दुसऱ्या घराचं स्टँडर्ड रेंट आहे 2,70,000 आणि तिसऱ्या घराचं स्टँडर्ड रेंट आहे 3,20,000. चला, स्टँडर्ड रेंट म्हणजे रेंट कंट्रोल ॲक्टने दिलेलं रेंट, त्या रेंटच्या वर आपण कधीही जात नाही. सो दोघांपैकी लोअर कोण आहे? दोघांपैकी लोअर 2,95,000. म्हणजे तुमची एक्सपेक्टेड रेंट किती आली? 2,95,000. या दोघांपैकी छोटी कोण आहे? 2,70,000. या दोघांपैकी छोटी कोण आहे? 2,70,000. मग ती आली तुमची एक्सपेक्टेड रेंट ER. आणि ह्या दोघांपैकी छोटी कोण आहे? 3,20,000. बघा, आपल्याकडे ॲन्युअल रेंट किंवा ॲक्च्युअल रेंट दिलेलं आहे का? नाही. सिन्स ॲन्युअल रेंट इज नॉट गिवन, GAV इज इक्वल टू एक्सपेक्टेड रेंट. GAV इज इक्वल टू एक्सपेक्टेड रेंट. एक्सपेक्टेड रेंट किती तुमचा? पहिल्याचा 2,95,000, दुसऱ्याचा 2,70,000 आणि तिसऱ्याचा 3,20,000. चला, मग या 3ही घरांमधला कोणत्या घराचा GAV सर्वात जास्त आहे? ते 2 घरं आपण सेल्फ ऑक्युपाईड म्हणणार. का बरं? त्याचं कारण लिहिते मी इथे बघा. GAV जास्त, टॅक्स जास्त, है ना? GAV कमी, टॅक्स कमी. मग जो GAV जास्त त्याच्यावर टॅक्स नको लागायला म्हणून त्याला म्हणायचं सेल्फ ऑक्युपाईड. आणि ज्याचा GAV कमी आहे त्याला आपण म्हणायचं लेट आउट. मग या आपल्याला जास्तीत जास्त किती सेल्फ ऑक्युपाईड असतात? फक्त 2, त्यांच्यावरती नाही. मग चला, GAV जास्त कोणाचे आहेत? हाऊस 1 आणि हाऊस 3. म्हणजे हे दोघं काय झाले? सेल्फ ऑक्युपाईड. आणि उरलेला काय झाला? डीम्ड टू बी लेट आउट. आता ह्यांचाच व्हॅल्यू आपण प्रॉब्लेममध्ये टाकूयात. चला,
तुमच्या प्रॉब्लेममध्ये पहिल्या घराचा GAV किती आहे 2,95,000. हा सेल्फ ऑक्युपाईड मानला, हा पण सेल्फ ऑक्युपाईड मानला. म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या घराचा GAV काय येईल? नील येईल. कारण सेल्फ ऑक्युपाईड घराचा GAV काय असतो? नील असतो. दुसऱ्या घराचा GAV किती आहे? 2,70,000. मग चला दुसऱ्या घराचा GAV लिहूयात आपण. तो किती आहे? 2,70,000. ठीक आहे. म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर. सेल्फ ऑक्युपाईड घर आहे, हे सेल्फ ऑक्युपाईड आहे, हे पण सेल्फ ऑक्युपाईड आहे, पण हे डीम्ड टू बी लेट आउट आहे. जे घर सेल्फ ऑक्युपाईड असतं त्याचा म्युन्सिपल टॅक्स पण वजाबाकी भेटत नाही, नील. हे पण घर सेल्फ ऑक्युपाईड आहे, याचा पण म्युन्सिपल टॅक्सची वजाबाकी भेटणार नाही, नील. दुसऱ्या घराला म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे? म्युन्सिपल टॅक्स किती आहे? 5,000 रुपये. मग चला दुसऱ्या घराची लिहून टाकू. 5,000 रुपये. 2,70,000 मधनं गेले 5 तर किती आले? 2,65,000. इथे आलं नील, इथे पण आलं नील. चला नीलवर 30% किती आले? नील. ओके. चला त्याच्या पुढे 2,65,000वर 30% काढायचे आपल्याला. ओके. मग आपण आता एक काम करूया, डायरेक्टली कॅल्सीवर जाऊयात. हे बघा, हे तुमचं कॅल्सी. 2,65,000 इंटू किती काढायचे होते आपल्याला? 30%. ते येतात 79,500. ठीक आहे. चला आता पुन्हा प्रॉब्लेमवर जाऊयात आपण. बघा मी लिहिले 79,500 आणि इथे लास्टला किती लिहिले? नील. इंटरेस्ट पेड ऑन लोन फॉर हाऊस प्रॉपर्टी. चला मला एक सांगा, मी तुम्हाला लिमिट्स शिकवल्या होत्या इंटरेस्टच्या, है ना? आठवतं का? हे बघा आपण इथे लिहूयात त्या लिमिट्स. घर जर का सेल्फ ऑक्युपाईड असेल, कन्स्ट्रक्शन किंवा परचेससाठी घेतलं असेल, बिफोर 99 म्हणजे 1 एप्रिल 1999, पप्पांच्या आधीच्या काळात जर का तुम्ही लोन घेतलेलं असेल तर कन्स्ट्रक्शन किंवा परचेससाठी सेल्फ ऑक्युपाईड घराला लिमिट किती आहे? फक्त 30,000. कारण त्या काळामध्ये इंटरेस्टचे रेट्स कसे होते? कमी होते. चला मग सेल्फ ऑक्युपाईड घर असेल, कन्स्ट्रक्शन किंवा परचेससाठी तुम्ही लोन घेतलं, पण कधी घेतलं? आफ्टर 1499. तर मग आपल्याला इंटरेस्टची लिमिट मॅक्झिमम किती आहे? 2,00,000 रुपये. मग चला इथे बघा आपल्या ह्या प्रॉब्लेममध्ये पहिल्या घरावरचं इंटरेस्ट किती होतं? 1,40,000 आणि तिसरं घर 90,000. हे दोघंही घरं कसे आहेत? आपले सेल्फ ऑक्युपाईड आहेत. पण आपल्याला दोन्ही घरां मिळून किती वजाबाकी भेटेल रे? तर 2,00,000. बघा ना इंटरेस्ट किती होता? इथे लिहिते बघा मी. इंटरेस्ट किती होता? 1,40,000 प्लस 90,000 किती आले? 2,30,000. पण आपल्याला वजाबाकी किती मिळू शकते? जास्तीत जास्त 2,00,000ची. म्हणजे यातले 2,00,000ची वजाबाकी भेटणार आणि उरलेले 30,000 हे काय होणार? कॅरी फॉरवर्ड होणार पुढच्या वर्षासाठी. ठीक आहे. चला मग तुम्ही एकतर दोघांपैकी कोणत्या तरी एका घराला 2,00,000 लिहून वजाबाकी करू शकतात, किंवा तुम्ही दोन्ही घरांमध्ये समान अमाऊंट डिवाईड करून देऊ शकतात. मग मी देऊन टाकली समान अमाऊंट डिवाईड करून. नीलमधनं नील गेला, नीलातनं 1,00,000 गेले, मायनस 1,00,000. इकडचं पण मायनस 1,00,000. ठीक आहे. मग आता ह्यांचे उत्तरं लिहून घेऊयात आपण इथे. सेल्फ ऑक्युपाईड घराचे मायनस 1,00,000 पुन्हा मायनस 1,00,000 म्हणजे लॉस. चला दुसऱ्या घराचं इन्कम बाकी आपलं काढायचं. दुसऱ्या घराला इंटरेस्ट किती होता? 3,00,000 रुपये. आई बा, मग करा वजा इथे 3,00,000 रुपये. चला हा तुमचा प्रॉब्लेम. तुमच्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही 30% काढले होते. किती काढले होते ते? 79,500. मग 2,65,000 मायनस 79,500 पुन्हा मायनस 3,00,000 रुपये. एवढे सगळे मायनस केल्यावर आपलं उत्तर किती आलं रे? मायनस 1,14,500. चला मग प्रॉब्लेममध्ये येऊयात आपण.
किती मायनस करायचे होते आपल्याला इथे 3 लाख, किती वजा करायचे आपल्याला 3 लाख. 3 लाख या 2,65,000मधनं हे आणि हे या दोन अमाऊंट वजा केल्या तर किती आले, मायनसमध्येच उत्तर आलं. किती होतं ते मायनस, 1,14,500. या तिघांची मारली टोटल. हे घर कसं होतं, डीम्ड टू बी लेट आउट, L/O. 1 2 3 3,14,500, 3,14,500 हा लॉस आहे. आपण दुसऱ्या इन्कममधनं हा काय करू शकतो, सेटल करू शकतो. असं आपलं आहे हे वालं उत्तर, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचं. कोणाचं, तर मिस्टर आकाशचं. आलं का लक्षात? आता हा प्रॉब्लेम समजला की नाही समजला, तुम्ही सगळ्यांनी बघितल्या मला उत्तर पाठवायचं आहे. हा प्रॉब्लेम समजला की नाही समजला. बघा झूम मीटिंगवर मी तुमचं सगळ्यांचं क्लिअरली घेऊ शकत नाही, कारण काही जणांना माझा आवाज येतो तर काही जणांना माझा आवाज येत नाही. आता मग हे मी कसं कव्हर करणार बरं? यासाठी मी काहीतरी ऑप्शन काढलेत. आता हे व्हिडिओज हे फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्ही लोकांनी जर का हे व्हिडिओज कोणाला दुसऱ्याला दिले तर तुम्हाला पाप लागणार आहे, ओके? आणि दुसरी गोष्ट म्हणजे पापी लोक आहे मग तुम्ही, नाही ना, नो, मग द्यायचे नाही कोणाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही लोक फीस भरतात की नाही, मग फायदा तुम्हाला व्हायला हवा. हे तर झालं असंच टाईमपासची गोष्ट. बघा तुम्हाला जर का टॅक्समध्ये स्कोअर करायचा असेल तर तुम्हाला सगळे टॉपिक शिकवायचे आहेत, आणि जर का सगळं कवर करायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओज कंटिन्युअसली पाहावे लागतील. व्हिडिओज बघा आणि रिप्लाय द्या. मी झूमवर सुद्धा तुमची मीटिंग घेणार आहे आणि व्हिडिओज थ्रूसुद्धा तुमचा क्लास घेणार आहे. येतं आहे लक्षात तुम्हाला? जे काही आहे, तुम्हाला जे काही डाऊट्स आहेत, काहीही वाटतं आहे, तुम्हाला ग्रुपवर नाही टाकायचं, मला पर्सनली टाका प्लीज. कृपा करून तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत येऊ द्यात.